बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची ड्रामेबाजी पाहायला मिळाली आहे। अजितदादांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम त्यांनी सुरू केली आहे। 4 लाख बारामतीकरांच्या पाठिंब्याचा दावा करण्यात आलाय। तर लोकसभेमध्ये त्यामुळे सुनेत्रा पिछाडीवर कशा पडल्या असा सवाल उपस्थित होतोय। जर 4 लाख सव्वा 4 लाख बारामतीकर हे अजित पवारांच्या पाठीशी आहेत, त्यांना पाठिंबा देत आहेत, तर मग लोकसभेला सुनेत्रा पवार ज्या उमेदवार होत्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या, त्या कशा काय पिछाडीवर पडल्या, त्या कशा काय हरल्या असा सवाल उपस्थित होतोय। बारामतीमध्ये अजित पवारांच्या समर्थकांनी आता वेगळीच ड्रामेबाजी सुरू केली आहे। अजित पवारांनी बारामतीमधून उमेदवारी घ्यावी या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे। 4 लाख बारामतीकरांना अजितदादा यांना पाठिंबा या बारामतीकरांनी दिलेला आहे असा दावा समर्थकांनी केला। तर हा दावा करताना लोकसभेमध्ये सुनेत्रा पवारांना बारामती विधानसभेतून कमी मतं कशी मिळाली असा सवाल आता उपस्थित होतोय। एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे। अजित पवारांनी बारामतीमधून न लढण्याचे संकेत दिल्यानंतर आता बारामतीमधल्या कार्यकर्त्यांनी ड्रामेबाजी सुरू केली आहे। अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक लढवावीच यासाठी 1.25 लाख पत्र लिहिण्यात आली। किरण गुजर हे त्यासाठी आग्रही आहेत। अजित पवारांनी कार्यकर्त्यांचा ऐकावं असा आग्रह कार्यकर्त्यांनी केलाय। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या उमेदवारीचा मुद्दा भावनिक करण्याचा प्रयत्न सुरू केलाय की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। दादांनी स्वतः विधानसभा मतदारसंघाला उभा राहण्याबाबतीत बारामतीचा निर्णय त्यांनी स्वतः घ्यायचा नाही, त्याचा निर्णय बारामतीकरांना घेऊ द्या। कारण 35 वर्ष दादांनी बारामतीकरांवर आणि बारामतीकरांनी दादांवर, काकांवर जास्त प्रेम केले, त्याच्यामुळे त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे। किरण गुजर यांनी 4.25 लाख लोकांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचा दावा केलाय। 1 लाख लोक म्हणजे घरातला प्रमुख माणूस फक्त सही करतो, त्याच्या घरात जर 4 माणसं असतील तर आज जवळ 4-4.5 लाख लोकांची मत ती म्हणणं आलं असं जर गृहीत धरलं तर लोकांचं दादांवर मनापासून प्रेम आहे, दादांनी उभा राहावं अशी मनापासून इच्छा आहे। किरण गुजरांचा दावा मान्य केला तर मग लोकसभेला सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंपेक्षा कमी मतं कशी मिळाली होती असा सवालही उपस्थित होतोय। बारामतीची निवडणूक भावनिक करून लढायची असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न असावा असंही वाटू लागलंय, पण हाच प्रयत्न अंगलट येण्याची शक्यताही नाकारता येत नाही। अजित पवारांनी चमको कार्यकर्त्यांवर विश्वास न ठेवता डोळस वृत्तीनं निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जातीये। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।